नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बघायचं आहे क्लास 5 मॅथमॅटिक्स लेसन नंबर 7 दॅट इज द सर्कल. मित्रांनो, सर्कल म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे, पण रेडियस म्हणजे काय, कॉर्ड म्हणजे काय आणि डायमीटर म्हणजे काय या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. आणि पार्ट 2 मध्ये म्हणजे हा पार्ट 1 आहे, पार्ट 1 मध्ये आपण बेसिक बघणार आहे सर्कलचं आणि पार्ट 2 मध्ये आपण प्रॉब्लेम सेट 28 आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि जर तुम्हाला मागच्या लेसनची जर व्हिडिओ बघायची असतील, त्या सगळ्यांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये जा आणि ते सगळे व्हिडिओ तुम्ही इथं पाहू शकता. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. पण त्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ ताबडतोब तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला बघायचंय रेडियस, कॉर्ड अँड डायमीटर म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला दिसेल सर्कल आहे, याला आपण सर्कल म्हणूया. ठीक आहे, हा झाला सर्कल आणि सर्कलला एक सेंटर असतो, त्याला आपण नाव देऊया ओ. ठीक आहे, ओ नाव देऊया. आणि सर्कलवर बघा मित्रांनो पॉइंट आहेत, याला सर्कलवर इथे एक पॉइंट आहे, याला आपण नाव देऊया यम. म्हणजे काय झालेलं आहे, या सेंटर पासून या पॉइंट पर्यंत जी आपण लाईन काढणार ती होणार रेडियस ऑफ दी सर्कल. म्हणजे ह्या रेडियस ह्या सर्कलची ती काय होणार, रेडियस होणार. मग बघा काय सांगितलेलं आहे, द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू द एनी पॉइंट ऑन द सर्कल. म्हणजे सर्कल पासून जी लाईन आपण जॉईन करतो ती कुठल्याही एखाद्या पॉइंटवर, कुठल्या जे सर्कलवर पॉइंट आहेत त्यावर ज्यावेळेस आपण जोडतो त्याला आपण रेडियस असं म्हणतो. म्हणजे द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू द एनी पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड द रेडियस ऑफ द सर्कल. आणि बघा मित्रांनो, अशा प्रकारचे जे लाईन आहेत तुम्ही असंख्य काढू शकता, अशी काढू शकता, अशी काढू शकता, अशी काढू शकता, की नाही खूप लाईन काढू शकता. म्हणजे एक जो सर्कल असतो त्याला जे रेडियस असतात खूप जास्त असतात, म्हणून त्याला आपण त्याचा प्लुरल घेतो, म्हणजे त्याला आपण रेडियस असं म्हणतो. ठीक आहे, आणि सगळ्यांची जी लेंथ असते सारखीच असते. आय होप या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आता आपण जाऊया कॉर्ड कडे. कॉर्ड म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहित आहे सर्कल आहे, सर्कलला एक सेंटर असतो आहे की नाही, सर्कलला एक सेंटर असतो. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे, अ लाईन जॉईनिंग द एनी टू पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड द कॉर्ड. म्हणजे सर्कलवर असणारे कोणतेही दोन पॉइंट जर आपण एखाद्या रेषेने जोडले, कोणतेही दोन पॉइंट, पण कंडिशन अशी आहे की ज्या वेळेस ही लाईन आपण दोन पॉइंट जॉईन करतो तर ही लाईन सेंटर मधून गेली नाही पाहिजे. अ लाईन जॉईनिंग एनी टू पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड द कॉर्ड. म्हणजे सर्कलवरच्या कुठल्याही दोन पॉइंटला जर एखाद्या रेषेने आपण जोडलं तर त्याला आपण कॉर्ड असं म्हणतो, आहे की नाही. एकदम सोपा आहे मित्रांनो, या गोष्टी ध्यानात ठेवा. त्यानंतर आहे डायामीटर. डायामीटर म्हणजे काय बघा मित्रांनो, तर बघा मित्रांनो, अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड द डायामीटर. म्हणजे जो कॉर्ड असतो ज्यावेळेस तो सेंटर ऑफ सर्कल म्हणजे सर्कलच्या सेंटर मधून पास करतो त्यावेळेस त्याला डायमीटर म्हणतात. त्याला काय म्हणतात, डायमीटर. कॉर्ड म्हणजे काय आहे, कुठलेही दोन पॉइंट जे सर्कलवर आहेत ते ज्यावेळेस आपण जॉईन करतो त्याला आपण कॉर्ड असं म्हणतो, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस हा कॉर्ड सेंटर मधून पास होतो म्हणजे सेंटर मधून जातो त्याला आपण त्या सर्कलचं डायमीटर म्हणतो. आणि हे डायमीटर असते हे रेडियसच्या दुप्पट असते. म्हणजे इथून म्हणजे ह्या सेंटर पासून इकडला भाग आहे याला आपण रेडियस म्हणूया, आहे की नाही. हा एक रेडियस R1 आणि इकडला जो भाग आहे या पॉइंट पासून हा एक रेडियस आहे. म्हणजे दोन रेडियस म्हणजे अर्धा रेडियस इकडला आणि अर्धा रेडियस इकडला. ठीक आहे, ह्या सर्कलचा. म्हणजे जो डायमीटर असतो बघा, जो डायमीटर असतो हा नेहमी डबल असतो रेडियसच्या. ध्यानात ठेवायचं, डायमीटर काय असतो, नेहमी रेडियसच्या दुप्पट असतो. म्हणजे रेडियस जर 5 सेंटीमीटर असेल, म्हणजे रेडियस म्हणजे काय आहे, हा भाग 5 सेंटीमीटर आहे, इथून तिथपर्यंत 5 सेंटीमीटर आहे. मग टोटल डायमीटर किती होणार, टोटल डायमीटर नाही तर हे डायमीटर किती होणार, तर हे 5 आहे तर हे सुद्धा 5 असणार. म्हणजे 5 आणि 5 इथं डायमीटर होणार 10 सेंटीमीटर. समजले,
म्हणजे डायमीटर हे काय असते, रेडियसच्या दुप्पट असते. हा पॉईंट तुम्हाला इथं ध्यानात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक फिगर दिलेलं आहे बघा इथं. ओ आहे, एक आपल्याला सेंटर दिलेलं आहे. एस, एम, एन, पी आणि टी हे पॉइंट दिलेले आहेत सर्कलवरचे. आता आपल्याला रेडियस सांगायचं कोणकोणती आहे. तर बघा मित्रांनो, इथून ते इथपर्यंत ओ एस एक रेडियस होणार आहे. ओ एस बरोबर आहे. त्यानंतर आहे ओ एम, ही सुद्धा एक रेडियस होणार आहे. ओ एम म्हणजे ओ एम सुद्धा एक आपण रेडियस म्हणू शकतो. त्यानंतर आहे ओपी, ओपी सुद्धा एक रेडियस होणार आहे आणि ओटी सुद्धा एक रेडियस होणार आहे. ओटी, कारण सेंटर पासून हे काय केलेलं आहे, सेंटर पासून सुरुवात झालेली आहे आणि या सर्कलच्या एका पॉइंटवर त्याचा अंत झालेला आहे. त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे डायमीटर. डायमीटर म्हणजे काय आहे, सेंटर मधून ज्यावेळेस कॉर्ड पास होतो त्याला आपण डायमीटर म्हणतो. मग बघा मित्रांनो, पीएस, जो पीएस हा जो कॉर्ड आहे तो सेंटर मधून गेलेला म्हणजे त्याला आपण डायमीटर म्हणू शकतो. एम टी हा जो कॉर्ड आहे सेंटर मधून पास झालेला म्हणजे आपण डायमीटर म्हणू शकतो, आहे की नाही. मग कॉर्ड म्हणजे काय, जो सर्कलवरच्या कुठल्याही दोन पॉइंटना जॉईन करतो त्याला आपण कॉर्ड म्हणतो. म्हणजे एम एन, म्हणजे एम आणि एन. एम आणि एन बघा मित्रांनो सेंटर मधून गेलेलं नाही म्हणजे याला आपण डायमीटर म्हणू शकत नाही. तर आय होप मित्रांनो सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. एकदम सोप्या गोष्टी होत्या. जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, हा जे तुम्हाला एक इन्स्ट्रुमेंट दिसतो याला म्हणतात कंपास. याला काय म्हणतात, कंपास. आता याचा उपयोग कशासाठी होतो, टू ड्रॉ अ सर्कल, म्हणजे सर्कल ड्रॉ करण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो. बघा याला म्हणतात कंपास. तुम्ही याला बघितलं असेल, इकडला हा एक मेटल टोक असतो आणि इकडे आपण याच्यामध्ये काय करत असतो, पेन्सिल याच्यामध्ये इन्सर्ट करत असतो. ठीक आहे, इन्सर्ट करत असतो पेन्सिल. आणि ज्यावेळेस आपल्याला एक सर्कल काढायचं असते, ठीक आहे, उदाहरणार्थ जर आपल्याला 5 सेंटीमीटरचं जर सर्कल काढायचं, 5 सेंटीमीटर सर्कल काढायचं असेल, म्हणजे बघा मित्रांनो हे आहे सर्कल आणि याचं डायमीटर म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सेंटर मधून एक रेषा जाते, त्यालाच आपण त्याला डायमीटर म्हणतो. म्हणजे बघा मित्रांनो, जर आपल्याला याचं डायमीटर जर 5 सेंटीमीटर करायचं आहे, म्हणजे इथून इथपर्यंत हे 5 सेंटीमीटर आहे, म्हणजे याचं रेडियस, अर्ध रेडियस होणार 2.5 सेंटीमीटर आणि हे रेडियस होणार 2.5 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या दोन टोकामध्ये जे काही अंतर आहे ते आपल्याला 2.5 सेंटीमीटर घ्यावं लागेल आणि हा मेटल जी टोक आहे ते इथं ठेवावं लागेल याच्या सेंटरवर. आणि त्यावेळेस एक सर्कल आपण काढणार, त्यावेळेस ते सर्कल निघणार 5 सेंटीमीटरचं. म्हणजे आपल्याला जे काही डायमीटर पाहिजे त्याच्या अर्धच डिस्टन्स आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागेल. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये समजणार आहे. कारण उद्या आपण काय करणार आहे, जो प्रॉब्लेम सेट आहे, प्रॉब्लेम सेट 28 तो आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही काय करा, आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बेसिक माहिती होती ती आपण इथं बघितलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 28 सॉल्व्ह करणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.